तर मंडळी, तुम्ही आणि आम्ही सगळेच उत्सुक आहोत, हो ना? आजचा हा रंगमंच सजला आहे एका विशेष सादरीकरणासाठी आणि तो क्षण आता आला आहे जिची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो. इंटरनेट, जो आपल्या आयुष्याचा भाग तर बनलाच आहे, पण त्याचे सावटही आपल्या जीवनावर पडत आहे. याचा परिणाम तरुण पिढी, पालक आणि मुलांच्या नातेसंबंधांवरही होत आहे. या बदललेल्या जगात संवाद कसा साधता येईल, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजचे विशेष नाटक, ज्याचे नाव आहे अनॉनिमस. इंटरनेट शिवाय आयुष्य अवघड नवे, अशक्यच होऊन बसलेलं आहे. ही शाब्दिक कोटी नाही, तर आजचे एक वास्तव आहे. एखादे लहान मूल असू दे, नाहीतर 80तली आजी, या इंटरनेटने सगळ्यांनाच वेळ लावलेला आहे. आणि तरुणाई, सळसळती, बेफाम, ह्यांची तर बातच निराळी. आमच्या गोष्टीतली ईशा आहे ना, ती पण अशीच एक निर्भीड आणि बिनधास्त मुलगी. चॅट साइट्स, फोन ॲप्स, सोशल मीडियाच्या संपूर्ण आहारी गेली. प्रकाश टाकूया रंगमंचावर आणि रंगमंचावरील पात्रांना जिवंत करूया. तर चला, हसत हसत नाट्य प्रयोगाचा श्री गणेशा करूया. सगळ्यांना आग्रहाची विनंती, कृपया शांततेत नाटकाचा आस्वाद घ्या. प्लीज कीप युअर फोन्स ऑन सायलेंट मोड आणि नाटकाला खूप खूप शुभेच्छा. हॅलो, नमस्कार. विवेक सहस्रबुद्धे. आता ती आपली बातमी केव्हा लागेल? नाही म्हणजे एक्झॅक्टली किती वाजता? बरं, मग एकदाच लागणार आहे का लागणार आहे पुन्हा एकदा? अच्छा, ओके, ऑलराईट, थँक्यू, बाय. हॅलो, थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे नाही, तुम्ही सगळे बरोबर होतात म्हणूनच हे शक्य झालं. नाही, थँक्यू थँक्यू. हां, नाही अजून घरात कोणालाच नाही सांगितलं. हां, नाही, तिला सरप्राईज देईन म्हणतोय. हो, आणि हे तुझं बोलणं झालं तिच्याशी तर तूही सांगू नकोस तिला. हां, आणि तुझ्या बायकोलाही सांग इतक्यात बोलू नकोस तिला म्हणून. हां, अच्छा, ओके, हो हो, हां, नाही आहे मी इथे, नक्की भेटूया 100%. ऑलराईट, थँक्यू थँक्यू, ओके, बाय. व्हॉट अ डे, व्हॉट अ डे. नमस्ते सर. येस सर, मी आशुतोष, आपल्याच कॉलेज आहे सर. विद्यार्थी संघटनेचं काम करतो सर मी. बर, तसा राजकारणातही इंटरेस्ट आहे मला. आपल्याला भेटायला आलं. मला वाटतं आपण भेटलोय. हो सर, मागे काही मागण्या घेऊन आलो होतो आम्ही आपल्याकडं. सर, नुकतंच एक पुस्तक वाचलं मी आपलं, तरुणाई एक सळसळती ऊर्जा. कसं वाटलं? राहावलं नाही सर मला ते वाचून. पुस्तक रॅकमध्ये ठेवलं आणि तडक तुम्हाला भेटायला कॉलेजला गेलो. पण मग तिथं असं कळलं की आपण घरी आलाय. तसं थोडा भीतच आलो सर तुम्हाला भेटायला. अरे भ्यायचंय काय त्यात? आपल्या विद्यार्थ्यांसाठी या प्राचार्यांच्या घराचे दरवाजे 24 तास उघडे आहेत.
केव्हाही यायचं आणि बिनधास्त चर्चा करायची. सर आपल्या ह्याच राघवी स्वभावामुळे कॉलेजमधला प्रत्येक घटक आपल्याविषयी चांगलंच बोलतो सर. माणसाने आपल्या बोलण्यात आणि वागण्यात खरेपणा ठेवलं ना तर सगळी दुनिया आपली होते बघ आशिष. आशुतोष सर. हो आशुतोष. दुसरा सुरू ना आता. सर पण तुम्ही तुमच्या पुस्तकात जो तरुणाईचा वेध घेतलाय ना सर, अचंबित करणार आहे सर. तरुणांबाबतची अशी आशादायी नजर जनरली लोकांकडे नसते सर. काय लिहिलंय सर तुम्ही? या देशाचे भविष्य तरुणांच्या खांद्यावर आहे आणि म्हणूनच ते उज्ज्वल आहे. या देशातला प्रत्येक तरुण म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. त्यांच्यात सुप्त ताकद आहे. तरुणांनी ठरवले तर कलामांच्याही पुढे जाऊन या देशाला महासत्ता बनवू शकतात. कारण त्यांच्याकडे विवेक आहे. खरे खोटे, योग्य अयोग्य, बरे वाईट हे समजण्याची क्षमता आहे. काही लिहिलंय सर तुम्ही? असं वाटलं तुम्ही नाही सर, मीच लिहिलंय. इतकं ते माझं आहे सर. अरे ते तुझंच आहे, माझं नाही. म्हणजे सर? अरे म्हणजे ते तसं फक्त तुला आणि तुझ्या वयाच्या अर्ध्या कच्च्या आकलेचा भंडारा उधळणाऱ्यांनाच वाटतं. सर अरे एखादं व्हिटॅमिन कमी पडलं म्हणून पिवळ्या पडलेल्या फळाला पिकलेलं फळ समजणारी पोरं तू. विवेक आणि चांगलं वय याच्यातला फरक तुम्हाला कळतो? तो कळतो असं तुम्हाला फक्त वाटतं. प्रत्यक्षात मात्र कळत काहीही नाही. सर पण तुम्ही पुस्तकात लिहिलं की आधुनिक समाज घडवण्याच्या कार्यात तरुणांचा मोठा वाटा आहे सर. लिहिलंय ना, नाही कोण म्हणतो. पण ते मूळ वाक्य असं आहे की यंत्रसामग्रीच्या आहारी जाऊ त्यावर स्वतःचाच जाहीर लिलाव करणारा आधुनिक समाज घडवण्यात तरुणांचा मोठा वाटा आहे. सर पण तुम्ही पुस्तकात मात्र आपल्याला जे आवडतं ना तीच पुस्तकं घेऊन लोक वाचतात. म्हणून ते तसं पुस्तकात घ्यावं लागतं. एवढं सोपं आहे. तरुणाई एक सळसळती ऊर्जा याच्यामध्ये मी काहीही लिहिलेलं असू दे पण प्रत्यक्षात मात्र तरुणाईला निराशे इतका जवळचा समानार्थी शब्द नाही. तर हे फार टोकाचं बोलताय सर तुम्ही. सध्याचे युवक प्रत्येक क्षेत्रात स्वतः अनुभव पाहतायत सर. कोणते युवक? हा कोणते युवक? मी तर म्हणतो युवक म्हणण्याची लायकी असलेला एकही शिल्लक नाही. अरे कॉलेजात तुम्हाला सिगरेट ओढल्याशिवाय पुढच्या तासाला बसवत नाही आणि तू काय सांगतो मला युवकांच्या कथा? तंबाखूचा तोबरा तोंडात असल्याशिवाय तुम्हाला जिवंतपणाचा फील येत नाही. दारू पोटात गेली नाही ना तर रात्रभर कुशा बदलून बेहाल असता तुम्ही. झोप नाही लागत तुम्हाला. आशा ठेवायची रे तुमच्याकडनं. मी मान्य करतो सर. काही मुलं असतील सर अशी. काही की कॉलेजच्या ऑफिसात बंदिस्त असतो म्हणजे बाहेर काय चाललंय कळत नाही काय मला. तुम्ही म्हणजे कॉलेजची जवळपास निम्म्याहून जास्त मुलं कॉलेजमध्ये अभ्यास आणि लेक्चरसाठी नाही तर मुलींसाठी येतात कॉलेजात आणि त्यांच्या भोवती उगाच टिंगा घालत बसतात. वेलकम 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 वेलकम. आपल्या या सुंदर रोहाला आमची राजकुमारी आणि राणी सरकार यांचं स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. बसा बसा. काय आज गाडी चांगलीच रेस झालेली दिसते. अगं तुझ्यासारखी एवढी गोड बायको मिळाला तर सुख. 9 पुस्तकं लिहिणारा प्राचार्य लेखक फक्त एकाच शब्दात व्यक्त करू शकतो आणि तो म्हणजे cheers. ओ मस्त आहे. बर पण आता या सगळ्या जल्लोषाचं कारण कधी कळेल का? इतक्यात नाही, थोड्याच वेळात तुम्हाला ग्रँड सरप्राईज मिळणार आहे. मॉम आय थिंक तुझ्यासाठी डॅडनी नवीन ऍक्टिवा बुक केलेली दिसते.
छोटी ध्येय आणि छोटी स्वप्न. मी निघतो सर. अरे थांब थांब, याची ओळख करून द्यायची राहिली. हा आशुतोष बर आपल्याच युनिव्हर्सिटीमध्ये हो का शिवाय एका विद्यार्थी संघटनेचं कामही बघतो. बर वक्तृत्व चांगलं बरं का, हो का आणि अरे वाचतो वा. सुद्धा. हा तरुणाई एक सळसळती ऊर्जा. ते पुस्तक वाचून माझ्याशी चर्चा करण्यासाठी आला होता, वा पण बिचाराचा अगदी हिरमोड झालेला दिसतोय. हा का रे आवडलं नाही तुला? त्याला आवडलं, मग पण तरुणाई बाबतची माझी मतं ऐकून हा अगदी बरोबर निराश झालाय त्याचा. हा रीना, तुझा काय अनुभव आहे ग या तरुणाई बाबतचा? माझा कितीतरी मुलींना भेटते रे मी रोज. अरे मी महिलांच्या एनजीओ मध्ये काम करते, त्याबद्दल बोलते. असतात रे काही मुली एकदम बिनधास्तपणे बोल, एकदम आपल्या ईशासारखे बोल. काही मुली इतक्या भोळ्या आणि साध्या असतात रे, त्यांना भोळ्या म्हणावं का वेड्या हे कळत नाही कधी कधी. त्यांचा संसार कसा चाललाय त्यांना देवच जाणे रे बाबा. मॉम, हा संसाराव्यतिरिक्त पण दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी असतातच ना मुलींकडे करायला. कमॉन. बरं, संसार म्हणजे आपल्या मते महत्वाचं नाही, हे काही आपण मला वेगळं सांगायला नकोय. आता 9 वाजले, हा कोणीही एकही शब्द न बोलता शांतपणे टीव्ही बघायचा आहे. पुणे विद्यापीठातून मोठी बातमी येते. कुलगुरू पदाच्या नावाची घोषणा आताच झाली आहे. डॉक्टर कल्पक भट्टाचार्य यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठाला कुलगुरू मिळालेला नव्हता. निवड समितीकडून शिफारस केलेल्या 5 उमेदवारांच्या मुलाखती गेल्या महिन्यातच राज्यपालांनी घेतल्या होत्या. सर्वसाधारणपणे मुलाखतीच्या दिवशीच सायंकाळी निवडलेल्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा होत असते. यंदा मात्र घोषणा न झाल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. आज राजभवनातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुण्यातील श्री शिवाजी शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विवेक सहस्रबुद्धे यांची कुलगुरूपदी निवड झाल्याचे जाहीर झाले आहे. नवीन कुलगुरू मिळाल्याने आता हे तुझ्यासाठी कॅडबरी मला घे रे. तुला सांगते विवेक, माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे बघा. तू बरोबर होतीस म्हणूनच हे शक्य झालं. अभिनंदन सर. थँक्यू. सर आता कुलगुरू पदावरनं तुम्हाला लिहिण्यात आणि बोलण्यात फारसा फरक नाही ठेवता येणार सर. औषधा काही बोलतोय मी मूर्ख. अभ्यासाच्या मागे निरीक्षण आहे. आणि काय रे, एका कुलगुरू पदाला लायक ठरलेल्या माणसापेक्षा तरुणाईला तू जास्त ओळखतोस. अरे तुझ्यासारख्या 28 बॅचेस गेल्यात माझ्या हाताखालून. अरे जेवढी माझी आयुष्य आहे ना, तर तेवढे आणि सर्व्हिस आहे तेवढं तर तुझं वय नाही अजून. मला शिकवतोय शहाणपण. चल निघितून. डॅड, स्टॉप इट. उगाच चिरू नका तुम्ही, आणि त्याचा असा अपमान नका करू. दिस इज आशुतोष. आशुतोष प्रधान. तुमच्याच कॉलेजमध्ये प्राचार्याच्या मुलीची पहिल्याच दिवशी जेव्हा सिनियर मुलींकडनं रॅगिंग होत होती ना, तेव्हा ह्याने मला सोडवलं त्यातून. तुम्हाला आठवतं का? पुढचे 15 दिवस मी कॉलेजला जायला टाळाटाळ करायचे. तेव्हा ह्यांनी माझा नंबर शोधून माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मला स्टेबल केलं. घाबरले होते मी, झोपेत थरथरायचे. आधार हवा होता मला. तुम्ही तुमची कुलगुरू पदाची फाईल बनवण्यात बिझी असायचा. आणि मॉम, तू तुझ्या त्या एनजीओच्या मुलींची काळजी घेण्यामध्ये कधीतरी लवकर आलेस का? मी काय फेस केलं ना, ते फक्त मला माहिती आहे. आणि तेव्हा आशूला माहितही नव्हतं की मी तुमची मुलगी आहे डॅड. तरी त्यांनी माझी मदत केली ना.
डॅड, नुसती 7-8 पुस्तकं लिहून काही होत नसतं. तरुणांची मनं, त्यांच्या अडचणी हे सगळं समजून घ्यावं लागतं. आणि हो, आशुतोष इज नाव माय बॉयफ्रेंड. अरे काय बोलते? आणि त्याचा असा अपमान झालेला मला अजिबात चालणार नाही. ईशा, इज दॅट क्लिअर? आपण बोलू याच्याबद्दल. इज दॅट क्लिअर? ईशा. आशुतोष, ईशा, ईशा ईशा, ऐक, ईशा. ईशा चल जायचंय ना. उशीर होणार आहे बहुतेक आज मला. बघ, योग्य वयात लग्न केलं नाही ना, अशी फेरव बघावी लागतात रीमा. 25 ओलांडली या मुलीची पण हिला काही अक्कल? कोण टीनेजर सारखं वाक्य आहे. आता तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव. तसे ह्या वयात काय आता पण तिला वाढ लागणार आहे. हे बघ, मला काय वाटतं ना, तिचा राग शांत झाला की होईल सगळं नीट. आता तिचं वय काय, ती वागतीये काय? एकुलती एक मुलगी झाली म्हणून लाड केले तर डोक्यावरच बसलीये. आणि ते दार काय लॉक करून ठेवते? असं काय असतं तिचा? अरे लागते रे मुलं आजकाल प्रायव्हसी. कशासाठी? दार ओढून ठेवलं तर चालतंय ना? कोण विचारल्याशिवाय असं जात का? ते लॉक कशाला करायला हवं? एक मिनिट. हे बघ, तुझ्या बाईला कसलं तर रागला तिचा. तो शर्ट नको घाल. अरे आज लोक यायचे ना ऑफिसला. तुझ्या एनजीओचा भानगडी बंद कर आधी आणि लक्षात आहे तिच्याकडे. किती झालं तरी आपलीच मुलगी आहे ती. एक्झॅक्टली. अरे तेच तर सांगते ना मी. मोठी झाली आहे ती आता. आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही वागणार. जेवढा वेळ घरात तेवढाच वेळ बाहेर असते रे ती. तिच्या मित्रमैत्रिणींची लाईफस्टाईल बघते ती. अरे बरोबरीचे मित्र मैत्रिणी सेटलही झाले तिथे. तू शांत हो. तिची टोचना रात्री बेडरूम मध्ये काय घेऊन जाते आणि तोही रात्री अपरात्री पोरासारखा निघून काय जातो? शांत शांत. हे बघ, शांतता ठेव. चिडून काही होणार नाहीये. काल रात्री दारू थोडी जास्त झाली ना, म्हणून फार लाईटली घेतलं मी त्यांना. शुद्धीत असतो ना तर थोबाडं फोडली असते मी दोघांची. अरे कुलगुरू झालायस तू आता. अरे म्हणून का स्वतःच्याच मुलीला काहीही चाळे करायचं स्वातंत्र्य देऊ मी? एक मिनिट विवेक. हे बघ, ऐक मी काय म्हणतो. कमा ऐक, आपला काळ वेगळा होता. आता सगळं बदललेलं आहे. अरे आपल्या काळातले रूल आता लावून कसं चालणार? एका पूर्ण पिढीचं अंतर आहे आपल्यात. लक्षात येत आहे का तुझ्या? आणि मला सांग, ह्या वयात आपल्याला काळीची तरी अक्कल होती? झालोच की आपण अरेंज मॅरेज करायला तयार. आणि ती बघ एवढ्या हिमतीने सांगते की हा माझा बॉयफ्रेंड आहे. अरे मी जर आईला काही बोलले असते ना असं, तर तिने माझ्या जिभेला चटके लावले असते. अरे पण ऑनेस्टली विवेक, अभिमान वाटला मला तिचा. ती ज्या स्टाईलने काल त्याला आत घेऊन गेली ना, आता आला रे माझ्या अंगावर. तुझीच फूस असते तिला. परत तेच काय असं? ते सगळं जाऊ. बस 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 ना, एक मिनिट बस. ऐक ऐक, मला एक गोष्ट सांग. कॉलेजात असताना तुला ती रमणी आवडायची ना, तिच्याशी कधीतरी बोलू शकला? आता त्याचं इथे काय? बोलू शकलास का? शक्य होतं का तेव्हा तरी? शक्य होतं. मी म्हणते ते शक्य होतं का? मी कॉलेजात असताना मला 2 मुलांनी प्रपोज नाही का केला? म्हणजे तूही तिच्याशी बोलू शकला असता, बरोबर? पण तू घाबरलास. आणि मी आई दादांच्या भीतीने मीही राहिली उभी बोल्यावर अरेंज मॅरेज करायला. म्हणजे मीही भित्रीच. पण ही भीती ती नाही बाळगत रे. तू काही म्हण विवेक, निर्भीड आहेत रे आजकालची मुलं, बिनधास्त आहेत. नाही, आता काही ते आपलं ऐकायचं नाही.
आता आपली वेळ आहे ऐकायची आणि त्यांचंच ऐकण्याची. तू ऐक मग. असं काय कर. हे बघ ऐक ना विवेक, तू जरा शांततेने ऐक. तिच्याशी थोडं प्रेमाने बोल, थोडं समजावून घे तिला. हे बघ असा विचार, आपण जर तिला तिच्या रिलेशन सकट एक्सेप्ट केलं ना तर ती आपल्याला सगळं सांगेल बघ, काहीही लपवणार नाही. म्हणजे काळजी करायची गरजच नाही ना रे उरणार, हो की नाही? आणि असा विचार कर ना, जे ती आपल्याला न सांगता करणारच आहे ते आपल्याला सांगून करेल, प्रश्न सुटणार, हो की नाही? पटतंय का कुलगुरू साहेब? जा मग बोल तिच्याशी आणि तिला सांग आटोप म्हणा लवकर, नाही तर मला उशीर होईल. चला आटपा आटपा. ओके. गुड मॉर्निंग डार्लिंग. गुड मॉर्निंग डॅड. बरं मी निघतोय. मॉम निघाली का? नाही, आम्ही बरोबरच निघतोय. उशीर झाला का तिला? या आज आई कॉलेजला येते तरुण मुलींच्या समस्या या विषयावर लेक्चर द्यायला, आणि लेखीला साधी कल्पना सुद्धा नाही. हे बरोबर येस ना? हो चल ना म्हणा लवकर. डॅड माझं डोकं दुखतंय हो. काल रात्री जेवली नाहीस ना म्हणून असेल कदाचित. उठ, आवर आणि जेवण घे. आम्ही बाहेर पडतो आणि बाहेरचं दार लावून घेऊ. हा, आणि ऐक, आज रात्री घरीच आपण मस्तपैकी डिनर करू. बाहेर गेलीस तर. अच्छा बाय बेटा. बाय. चला बाय. मला उशीर होतोय रे, चला रे लवकर. काय झालं ती Hey येते? dad. या. Once again, hearty congratulations. Thank you very much. Thank you very much. I'm very sorry for last night. That's all right. Dad, आज ना आपण तुमच्या आवडीचा शाही मटण ऑर्डर करूया, ओके? पण तुम्ही दोघं नक्की लवकर या हं. प्रॉमिस. अगदी 100%. ओके आता. Yes. चला, झालं Yes. आटोपलं ना? डॅड, तुम्ही कधी कोणाचं तरी ऐकता का? आपलं ठरलेलं ना, मी तुमच्यासाठी मटण ऑर्डर करणार होते. मग येताना पिझ्झा घेऊन यायची काय गरज होती? अरे आपण माझ्या आवडीचं नेहमीच करतो. आज तुझ्या आवडीचं खाऊन आपण जे सेलिब्रेशन करणार. Dad, it's your day. We are celebrating you. बास खूप जातंय बाप लेकीचं प्रेम होतो. घे ती बियर घे जरा इकडे. कशाला आहे त्यात अजून. विवेक ऐक ना, माझी आजी सांगायची, तू म्हणते की तू व्हायचा. You, Mom. घे बियर घे ती. थांबा जरा. सॉरी. मी नाही पीत. घे ग. तुझी ती मैत्रीण ना रुमा, तिच्या इन्स्टा पोस्टवर दिसतीस तू आगे बियर पिताना. म्हणून म्हटलं घे ग, लाजू नकच. आता कोण आलंय? And now you cannot stop yourself from being surprised. आता कोण? अरे तू असोय ये. कोरपडे, अरे त्या पोरांना आत घेतलास ना, सोडू नकोस. अरे मुख्यमंत्री का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा फोन आला ना तरी सांग, DSP देशमुख फक्त रिटर्न ऑर्डर घेतो. हे कॉंग्रॅच्युलेशन्स माय फ्रेंड, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. या भावाचे. नमस्कार. कशी असेल बेटा? अहो बहिणी, तुम्हाला सांगतो, आम्ही लहान असताना आम्हा मुलांच्या खेळात हा पट्ट्या नेहमी शिक्षकच व्हायचा. अहो तेव्हाच कळलं होतं मोठेपणे कोणतरी कुलगुरू वगैरे होणार म्हणून. आता कुलगुरू हा शब्द माहित नव्हता त्यावेळी.
सगळ्या वर्गाचे खोड रबर आणि पट्ट्या चोरणारा तू मोठेपणी DSP होशील असे वाटलं असेल रे तुला? काय रे तू चेष्टा करतायत रे तू? राहू द्या हो वहिनी. अहो चेष्टेला चेष्टेने उत्तर द्यायची आमच्यात लंगोट परंपरा आहे. अहो तुम्हाला सांगतो, हा लहान होता तेव्हा याचे वडील याला जाम मारायचे. काय रे? अहो, कितीतरी वेळा आमच्याच घरात येऊन बसलाय. अरे वाटलं की नाही तुला? ते काय दारू पिऊन नव्हते मला. बरं. पोरगं चुकलं की गाल सुजवून अक्कल वाढवण्याचा काळ होता तो. 4 फटके पडले ना ढोणावर की पुढे महिनाभर अगदी आम्ही संत व्हायचो. हे मात्र खरं. आणि तुझ्या घरात काय असंही नव्हतं. बरं. तुझ्या घरात रडत आलं की आई मला तुझी शेंगदाणे द्यायची, तुझ्या वडिलांचे तुमचं सरप्राईज झालं. म्हणजे तो नाही, त्याचा मेसेज आला. म्हणतोय तुझ्या डॅडनी मला मेसेज करून बोलवलं, पण बाहेर इकडे तर पोलीस आले आहेत. काही प्रॉब्लेम झालाय का विचार. एक मिनिट, मी त्याला फोनच करते. हॅलो आशू, अरे कुठे आहेस तू? बाहेर काय करतोयस? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तू पहिला आत ये बघू. नंतर नाही, पहिला आत ये. आशू, काल आपलं रिलेशन रिव्ह्यू झालं ना, सगळे एवढे ऑर्थोडॉक्स आहेत की त्यांनी पोलिसांना कंप्लेंट केली. त्यासाठी बाहेर एवढे पोलीस? आशू, तुला न्यायला आले. अरे कुलगुरूच्या मुलीला प्रेमात पाडायचं, हीच आपली सर्वस्व आहे असं तिला भासवायचं, आणि मग तिच्या मदतीने युनिव्हर्सिटी एक्झामचा पेपर काढून पैसा कमवायचा. आता येणार आहे तुझा? हो नाही, ईशा असं एकदा तरी बोललो का मी तुला? आणि सर मी नाही, हिनीच प्रपोज केले मला. हे मिस्टर आशुतोष, जीभ कशी रेटते रे खोटं बोलायला तुझी. या कॉर्नर पर्यंत यायचंच ना माझ्या मागे मागे. मला सांगते, ह्याने ना मला आता 200 रुपयाची कॅडबरी सिल्क खायला घातली. मी ती खाल्ली आणि आवडायला लागला ना मला वाटतं त्या सिल्क मधनच मला काहीतरी खायला घातलं. हे काहीतरी काय बडबडते ईशा? मी कशाला काहीतरी खायला घालेन? कशाला? मला पटवायला आशू फसवलंस ना तू मला. चल रे रोमिओ, थकला अशील धंदे करून. चल आराम करायला थोडा. पण मी काय फसवलं ईशा तुला? काय फसवलंस? मी सकाळी तुला फोन करून बोलवलं तर चक्क मला नाही म्हणालास, आणि डॅडने मेसेज करून बोलवलं तर लगेच यायला तयार. आशू, तुझी गर्लफ्रेंड कोण आहे? मी की डॅड? पण म्हणजे याला फसवणूक? बीपी वाढला ना माझा. चल 2 घोट घे आमच्या बरोबर, लगेच खाली येईल. ये. अरे ते जाऊ दे आशू, मी ना डॅडसाठी भरपूर शॉपिंग केलेलं आहे. चल ना प्लीज. ऐक ना विवेक, अरे भाऊजी आहेत इतके दिवस चालले नाही का? तुम्ही दोघं गप्पा मारा, मी जेवायचं बघते. चल रे, आपण 2 घोट घेऊया बाहेर. लाज नाही वाटली ईशा तुला हे सगळं करताना? अरे आशू, इट वॉज जस्ट अ प्रँक. एवढा काय चिडतोयस? हे ऐक, असलं प्रँक बँक आहे ना, हे आपल्या बरोबर नाही करत, कळलं का? आशू, तू खरंच चिडलास? तुला तर खुश व्हायला पाहिजे ना की डॅडनी तुला स्वतःहून बोलवलं, ते पण आम्हाला कोणालाही न सांगता. आशू सॉरी ना. चल आता राग सोड ना प्लीज. आशू सॉरी म्हटलं ना. आशू बस प्लीज बस.
वाकावर राग. बस जरा शांत बस. बापरे तू राग एका मुलाचा राग कसा घालवते. आव काय झालं? ए ईशा, अगं तुझ्या मनगटावर ब्लेडचे मार्क्स. अगं काय प्रकार काय हा? मी काय विचारतोय? ते सोड ना. आपण त्याच्यापेक्षा पिक्चर बघूया का? एक मिनिट ईशा, तो लॅपटॉप बघू मला. ईशा लॅपटॉप दे. हे काय आहे? तुझं ईशा, तू डिस्कॉर्डवर कधीपासून ऍक्टिव्ह झालीस? अरे तो ना आमचा एक मुलींचा ग्रुप आहे जिथे ना आम्ही लेटेस्ट ट्रेंड्स, म्युझिक, मूवीज, ड्रेसेस वगैरे डिस्कस करतो. तू काय मला मंद समजलीस का? खरं खरं सांग, काय प्रकार आहे? ओके सांग. मी ना काही दिवसापूर्वी एक चॅट सर्व्हर जॉईन केलाय. कोण कोण असतं या तुझ्या चॅट सर्व्हरवर? हाऊ डज इट मॅटर? नाही माहिती मला. काय तुला माहितीच नाही? तू कोणाशी बोलतेस? म्हणजे अनॉनिमस. अशोक ऐक ना, तिकडे ना लोक एकमेकांना चॅलेंज करतात. इट इज लाईक अ डेअर. तुम्हाला कोणीही काहीही चॅलेंज करेल आणि तो तुम्ही करून दाखवायचाच. अशोक, इट इज सच अ थ्रिल. यू शुड ट्राय टू. सो दॅट एक्सप्लेन्स युअर कट मार्क्स. हळूहळू लक्षात येते माझ्या ईशा. आजकाल तुझं वागणं देखील खूप बदलत चाललंय. ईशा, आता मला खरं खरं सांग, काय आहे? इट इज जस्ट अ हर्बल मेडिसिन. तू काय कुठून आलं हे तुझ्याकडं? तू हे डिस्कॉर्डवरून ऑर्डर केलंयस ना? हे आणि हे ऑर्डर करण्यासाठी तू तुझं क्रेडिट कार्ड नव्हतं ना वापरलंस? हो. अगं अनबिलिव्हेबलच तू ईशा. अशू, इतकं काय झालंय? हे काय बघ, तू लॉग इन, क्लिक ऑन द लिंक सेंड टू युअर मोबाईल. पण हे बघ काय, मी तर त्यांना मोबाईल नंबर दिलाच नाहीये, फक्त ईमेल आयडी दिलाय. हा माझा व्हिडिओ आहे. आजू माझा व्हिडिओ आहे, तो पण आज सकाळचा. दाखव. आजू बघ ना. आजू, हे ईशा, अगं काय मूर्खपणा आहे. अगं तू स्वतःला कट करून घेतेस. हे तू स्वतः शूट केलेस ना? हा नाशू,
तुझी शपथ आहे, मला यातलं काही माहिती नाहीये. मी का काय म्हणजे तुझ्या नकळत सूट झालीस? अजून काही केलं नव्हतंस ना? आता काय केलंच का? आठवत नाही रे अशोक, नाही माहिती मला. थांब थांब थांब, तेव्हा ना मॉमचा फोन आलेला. थांब, पुढे असेल. थांब, ऐक ऐक, हे बघ मॉमचा फोन आलेला. हॅलो. हाय मॉम. जेवलीस का? हो जेवले. काय करतेस मग आता? काय करणार मॉम, थिसिस सबमिशनवर काम करते. ओके ठीक आहे. बरं एक काम कर, तुझी स्टडी झाली ना की थोडं थंड दूध पी, म्हणजे फ्रेश वाटेल तुला. ओके, मग आता ठेवू का? काय ग, थकल्यासारखी वाटतेस जरा. अगं काय नाही ग मॉम, ठेवते मी. चल बाय. ओके. ओ माय गॉड आशू, या व्हिडिओच्या बदले 10 लाख रुपये ब्लॅकमेल अमाउंट या अकाउंटवर डिपॉझिट करा, नाहीतर नाहीतर काय ईशा? वाच ना पुढे. नाहीतर हा व्हिडिओ तुमच्या फेसबुक फ्रेंड्सना टॅग करून पोस्ट करण्यात येईल. इंस्टाग्रामवर सुद्धा पोस्ट होईल. एका तासात याला 10 लाखाहून जास्त व्ह्यूज येतील आणि हा टॉप ट्रेंड करण्याची खात्री आहे. हे काय वाटलं घेतली ईशा? आशू, मॉम डॅडीला कळलं तर रे, आणि तरी खरंच इंस्टावर टाकलं तर माझा जीव जाईल. आशू, माझा जीव जाईल. हायपर नको होऊस. बसून घे. याच्यावर विचार करायला लागणार आहे काहीतरी. आशू, भीती वाटते रे मला. कसल्या लफड्यात पडली ईशा? अगं आपण चांगल्या घरातले आहोत. आपले वडील कुलगुरू होऊ घातले, त्यांचा काही विचार. आपली आई रेप्युटेड सामाजिक संस्थेत कामाला आहे. तुम्ही कसले उद्योग करतेस? अगं 10 लाख म्हणजे माझ्याकडे 10,000 आहेत. 10 लाख 10,000 याच्यातला फरक कळतो का तुला? अशो, मग तू दे ना पैसे. प्रॉमिस, माझ्याकडे आल्यावर मी तुला नक्की परत देते. फुटवून देऊ मी. तरी काय माझ्याकडे करायचं? 10,000 पण नाहीये. काय करायचं आशू? हे तू सारखा तो व्हिडिओ काय बघतोयस? यात बाहेर कसं पडायचं बघ ना. बाहेर पडायचं म्हणजे एकतर पैसे देणे, नाहीतर पोलिसांना. डीएसपी देशमुख आहेत ना, त्यांना सांगूया, ते सोडवतील आपल्याला याच्यातनं. अरे वेडा झालायस की काय? थांब. त्या डीएसपी देशमुखांना कळलं म्हणजे मॉमला कळलं, डॅडला कळलं. अशू प्लीज दुसरा काहीतरी मार्ग काढ प्लीज. पोलिसांकडे नको जाऊस. पोलिसांना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करताय, करा. दुसऱ्या मिनिटाला श्री शिवाजी शास्त्र महाविद्यालयाच्या वेबसाईटवर नवीन संदेश या टॅब खाली हा व्हिडिओ दिसू लागेल. अहो, कॉलेजची पोरं कशी आहेत माहिती आहे ना तुम्हाला. आणि आता त्यांच्याकडे जिओ आहे. जिओ डाउनलोड करायला तेही HD मध्ये. बाहेर उभ्या असलेल्या काय तर दाराबाहेर उभ्या असलेल्या हवालदाराला सुद्धा याची समज नाही पडली पाहिजे. कळलं का?
हे आम्ही आत्ता बोललेलो तुम्हाला कसं काय कळालं? अजून वेबसाईट वरून तुम्ही लॉग आउट कुठे झालाय सर? कॅमेरा चालू आहे लॅपटॉपचा, मी पाहतोय तुम्हाला. थांब. असल्या दसमुसळेपणा करण्याच्या गोष्टी आहेत का या? अंगावर बेतेल. तिकडे लॉग आउट करण्याचा प्रयत्न केला, इकडे तुमच्या संघटनेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ पोहोचलाच म्हणून समज. हे कुठं पाठवायचं तिथं पाठव. मी नाही तिथे असल्या धमक्यांना. आणि तसंही ह्या व्हिडिओशी माझा काय संबंध? संबंध? मगापासून मॅडम तुम्हाला हा व्हिडिओ का पाहू देत नाहीयेत? सारख्या हातातून मोबाईल का ओढून घेत आहेत? मिस्टर आशुतोष, त्यांनी तुमच्या बरोबर कॉलवर बोलत असतानाचा त्यांचा व्हिडिओ तर तुम्हाला अजून दाखवलाच नाहीये मी. तो पाहिल्यानंतर हार्ट अटॅक येईल तुम्हाला, हार्ट अटॅक. अहो मॅडम लई जर्सी आहे. बरं जाऊ द्या. आठवत आहे का ती पुरचुंडी? तीच करेक्ट. अहो ते हर्बल मेडिसिन नसून कोकेन आहे, कोकेन. मॅडम स्नॉट करत होत्या. ईशा 24 तास आहेत तुमच्याकडे. युवक संघटनेचं प्रवक्तेपद मिळणार आहे मला. आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला तर काय बोलणार आहे मी टीव्हीवर जाऊन? आणि बोलायला गेलोच तर विरोधातले हाच व्हिडिओ दाखवतील. करिअर जाईल मातीत. अरे तुला काय एवढी ईशा? हॅलो, तू काय ऑर्डर केलं होतंस का ग? नाही का? नाही, तुझी कसली तरी डिलिव्हरी आली आहे बघ. दारू काढ जरा, पटकन दारू काढ. कसं फसवलं दोन लोकांना? कसं फसवलं? दोघे गप्प. टेन्शन. आज पार्टी करायला बोलवलं होतं ना तुम्ही मला? कॉलेजमध्ये भेट मला. सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सर. माझ्या घरात येऊन माझ्याच एकुलत्या एक मुली बरोबर, आणि तेही मी घरात असताना? सर ते खरंच तसं काही नाही सर. ईशा, काय प्रकार आहे हा? हॉस्टेलला राहतेस का तू? घरात राहतेस आपल्या मॉम डॅड बरोबर. हे संस्कार केले आम्ही तुझ्यावर. हा सगळा ट्रॅप आहे सर. आणि तू तो टाकलास माझ्या घरावर. तुला चांगलाच ओळखलं रे मी आता. बाहेर तरुणाच्या उत्कर्षाच्या गप्पा मारायच्या, तरुण सगळ्या क्षेत्रात कसे आघाडीवर आहे बोंबलून सांगायचं, आणि बंद खोलीचे असे धंदे करायचे. ईशा, आरोप आहे माझ्यावर. हॅलो. नमस्कार सहस्त्रबुद्धे. नमस्कार. कोण? ओळखलं नाही? आता चोरून पाहताय ना त्या लॅपटॉप कडे, त्यात तो मास्क लावलेला दिसतोय ना, तोच मी, एनॉनिमस. कोण तू? काय प्रकार आहे? 23 तास आहेत तुमच्याकडे. 10 लाख झाले नाही ना डिपॉझिट, तर दुसऱ्या मिनिटाला तुमच्या मुलीचा व्हिडिओ पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिसू लागेल. हॉल तिकीट सोडून तुला तुमच्या इच्छाचाच व्हिडिओ डाउनलोड करतील. सहस्त्रबुद्धे सर, तुमच्या
वर्षाच्या आधी तुमची मुलगीच फेमस होईल आता. काय? हॅलो, काय काय प्रकार आहे हा? कोणी सांगेल का मला? काही नाही सर, तो मित्र होता सर माझा. किती वेळा सांगितलं हे असे चेष्टा करत जाऊ नको म्हणून, पण ऐकतच नाही सर. तुम्ही तुम्ही ईशाला विचारा ना. काय ईशा? माझा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ काढलाय डॅड. काय? ड्रग्ज? आणि तू? कोणी काढला? माहित नाही, पण आता ब्लॅकमेल कर डॅड. त्याचा फोन होता का? ही गोष्ट बाहेर कोणालाही कळता कामा नाही. मलाही नाही. ठीक आहे? अगं काय चाललंय? ईशा, अरे काय तू आहेस होय? आणि तू इथे काय करतोयस? आणि एक मिनिट, काय रे, तिने आतून दार लावलंस की तू ओरडतोस आणि आता तू आत येऊन दार लावून घेतलंस? अगं जरा पोरांची गप्पा मारायला आलो होतो. किती वेळ तुम्हाला म्हाताऱ्यांची गप्पा मारणार, म्हणून म्हटलं जर तरुणांशी बोलून बघूया. आता ज्या काय गप्पा आहे त्याच्या ओळीच्या टेबलवर चला जेवायला चला. अरे फोन असतोय ना, फोन उचल. काय? हॅलो मॅडम, नमस्ते. नमस्कार. भेटून आनंद वाटला. हो. अहो, सामाजिक कार्यात तुमचा हात धरणारे कोणी नाहीये अजून पुण्यात. हो. अहो, त्या लोकांच्या लेकींसाठी केवढी कामं करता हो तुम्ही. घरातून हाकललेल्या त्या सासवडच्या लेकीला न्याय मिळवून दिलात तुम्ही. आणि घर सुद्धा काळेवाडीच्या पुलावरून स्वतःला नदीत झोकवून देणाऱ्या त्या सासूर वाशिणीला सुद्धा न्याय मिळवून दिलात. अहो, तेवढंच काय, त्या रेड लाईट एरियातून अल्पवयीन मुलीची सुटका सुद्धा करून आणली. अरे अरे, तेवढी स्वतःची लेक राहिली ना ओळखायची. म्हणजे काय झालंय नक्की? व्हिडिओ करतो अपलोड तुमच्या NGOच्या वेबसाईटवर. कसला व्हिडिओ? हॅलो हॅलो हॅलो. अरे कोण आहे हा? आणि याला एवढं सगळं कसं माहिती? ईशा, ईशा तुझ्याशी बोलते मी. काय झालंय नक्की? हा काय? विवेक, अरे नाही, एक मिनिट. हे सगळं टिकटॉकवर झालंय ना? हा, हे टिकटॉकवर हे पण करतात. मॉम, हे टिकटॉक नाहीये ग, म्हणजे तो व्हिडिओ खरा आहे. प्लीज मला यात वाचव. 10 लाख भरले ना तर सगळा विषय संपेल. यानेच बरीच घातलं असेल ना तुला. ओबाडावरून भिकार वाटतोच मला. डॅड, त्याचा ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये. संबंध नाही कसा? आम्ही घरात असताना निर्लज्जासारखं तुझ्या बेडरूम मध्ये घुसतो. आम्ही नसताना पडितच असेल. असं माझा काही संबंध ठेवू नकोस तू याच्या पुढे तिच्याशी. नाहीतर तुझी अशी अवस्था करीन ना, आयुष्यातून उठशील रे तू, आयुष्यातून उठशील. सर, मी आपला आदर करतो सर. घाबरू नको रे तू. मी आहे ना. दिलं सगळ्यांना सोडून. हो हो, पेटी पोचली घोरपडेकडे. सर प्लीज बाहेर जाऊन बोलता. ए, तू कोण रे? माझ्या मित्राचं घर आहे. आणि हो ऐक रे, ब्रँडेड माल आला असेल ना, दे पाठवून. अरे आपला दोस्त आहे रे, सहस्त्रबुद्धे. नुकताच कुलगुरू झालाय. तुला काय कळायचं म्हणा. राहू दे, तू माल दे पाठवून. अरे आपला क्लायंट आहे रे, तरी माणसं अडकलेली दिली सोडून आज डील करतो रे मोठ्या मोठ्या. म्हटलं तुझ्यासाठी एक कंबाद हे पाठवून. उद्या तुला सांगतो, मी इकडे आहे ना तोपर्यंत, म्हणजे वर्षभर तरी या
या पुण्याचा बाप आहेस तू. तुला काय प्यायचे ते सांग, देतो पाठवून. असं नका बोलू काही. म्हणजे आईला पोरग सज्जन दिसणार रे बच्चा. अरे या धंद्यात ना अशी माणसं सांभाळून ठेवावी लागतात. ते बरोबर आहे सर तुमचं, पण तिकडं लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे ना, त्याचं काय? काय एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. तुझा पेक संपलाय. चल मी तुला अस्सल माल दाखवतो. आपल्याकडे भारीतली. चल 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 चल. आवडा वाटलो का रे तुझा पेक? अरे एन्जॉयमेंट म्हणून घेतो आपली थोडीशी लिमिट मध्ये. अरे तुला सांगतो, माणसाला कुठं थांबावं हे कळलं नाही ना, आयुष्यातून उठतो तो. चल आपण डिनर करूया ना. चल चल चल. ड्रग्स घेताना ईशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन 10 लाख मागितले सर. दवंडी ते झेडब्रिज वर उभं राहून सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्याच पाहिजेत का रे? हे विवेक, पोलीस रे मी. ईशा बेटा, कोण आहे का तो? काका, कोणतरी अनॉनिमस आहे वेबसाईट वरून. लॅपटॉपचा कॅमेरा आता सुद्धा चालू आहे आणि तो आपल्या सगळ्यांना बघतोय. हे सहस्त्रबुद्धे, तुला सांगितलं नाही का? अरे सायबर मध्ये मी आता. हा कोणाला माहिती लाल, हा डाव्या हाताचा मळ आहे नुसता. नमस्कार. बघा आपली ओळख. कोण रे हरणखोर? काय पाहिजे तुला? अरे शेफार नाही का जास्त? अरे कोणाशी बोलतोय ठाऊक आहे ना तुला? घाबरू नको रे तू. मी आहे ना. हा दिलं सगळ्यांना सोडून. हो हो पेटी पोचली. रे माझ्या मित्राचं घर आहे. आणि हो ऐकडे जरा चांगला ब्रँडेड माल आला असेल ना तर ते पाठव. अरे आपला दोस्त रे सहस्त्रबुद्धे, नुकताच कुठं झालाय. तुला काय कळायचं म्हणा, राहू दे. तू माल दे पाठव. चल. हे आहात तुम्ही. विवेक, पाणी मिळेल जरा? अरू उतरली रे. कोण आलाय? आपली ओळख लपवणारा? दादा काय पाहिजे ते देऊन टाक, नंतर नोकरी जात आपल्या दोघांची. या कोणी पहिला वाटोळ होणार आहे माझं. ए हॅलो, ए मित्रा, ऐक ना, तू भेटतो मला एकदा. आपण मस्तपैकी पार्टी करूया 5 स्टार मध्ये. हा पण असं छोडू नकोस रे आम्हाला. हा आम्ही कोणाच्या आध्यात ना मध्यात. सर हे ना असं मंडईत करायचं. आता पैसे भरा. क्रेडिट कार्ड आणि भर त्याचे पैसे. डिलीट कर म्हणतो व्हिडिओ. काय बुद्ध्या, अरे पोरीने ड्रग घेतल्या म्हणून बाप पेमेंट करतोय. थांब रे, याचा सर्व्हर शोधून मुसक्या आवाज जायचा. सर तुळशी बागेत हात मारणारे भुटे चोर वाटलो का हो आम्ही तुम्हाला? असं सहज सर्व्हर हाताला लागू द्यायला? अहो सर, सर्व्हर आमचं रिमोट लोकेशनला आहे. ब्रह्मदेव सुद्धा शोधून काढू शकत नाहीत. तोंडाशी आलं जायचं निसटून. तू भर त्याचे पैसे. पैसे भरून पण मला सांगा, तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला? बरोबर प्रश्न विचारलात मॅडम तुम्ही.
तुमचे सगळे नंबर सगळ्या जगाकडे आहेत आता. अहो किती ऍप्स घेता हो तुम्ही लोक त्या मोबाईलवर. बरं ते ऍप विचारतो बरं का तुम्हाला ऍक्सेस देताय का म्हणून, पण आपल्याला कुठे वेळ आहे या सगळ्या गोष्टींकडे बघायला. पटापटा ओके ओके करीत चालतो की आपण. गॅलरी ओके, लोकेशन ओके, मेसेज ओके, कॉन्टॅक्ट ओके. अहो गेलं ना सगळं. आम्हाला फक्त कन्फर्म करायचं असतं की त्यात मिळालेला नंबर हा तुमचाच आहे की तुमच्या नावासारखाच दुसऱ्या कोणाचा. मग कसं केलं तुम्ही कन्फर्म? सांगतो. मागे तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट केलं होतं बा. इथे मिळाला ना आम्हाला तुमचा सगळा डेटा. नाव, गाव, शाळा, बालवाडीच्या बाई, लहानपणीची मैत्रीण, मोठेपणाचा मित्र सगळं मिळालं. आणि मग व्हिडिओ बघितला तुमचा. मोकार इम्प्रेस झालो. म्हटलं आज भेटलंच पाहिजे ना तुम्हाला. एक मिनिट. पैसे भरल्यावर हा व्हिडिओ डिलीट केला जाईल. कोणाला पाहायचा असेल तर शेवटचा बघून घ्या. कोणाला नाही बघायचा. हे पासवर्ड मागते. पासवर्ड 2950. आपला नाही सर. हे यांच्याकडे नाही. दादा पासवर्ड काय? दूर राहणे. काय? या मायाजालापासून दूर राहणे. म्हणजे या आंतरजालापासून दूर राहणे. म्हणजे त्याचा असं आहे पहा. ओ सर, ओ सर, देशमुख सर, सांगा तुम्ही. देशमुख सर? काय इकडं कुलगुरू साहेब इकडं. काका काय आहे? काय आहे? चित्र. अरे चित्र हे पुण्यातल्या तरुणाईचं. आता आम्ही पुण्यातल्या काढलंय म्हणून पुण्यातल्या बरं का. नाहीतर जगातल्या कुठल्याही तरुणाईचं चित्र काढाल ना अगदी हेच दिसेल. आणि आता तर तरुणही म्हणता येत नाही. सगळेच आलेत त्यात. गेले काही दिवसापूर्वी आमच्या असं लक्षात आलं की इंटरनेटवर लोकांचा सगळ्यात जास्त वेळ हा डिस्कॉर्ड सारख्या गुप्त साईट्सवर जातो. आता मला सांगा सगळ्यात जास्त गुन्हे कुठे घडतात? अहो उत्तर सोपं आहे. जिथं जिथं माणसं जास्त तिथं गुन्हे जास्त. आणि म्हणूनच या बाजारात संभाव्य गुन्हे काय घडू शकतील याचे काही आम्ही तर्क मांडले. आणि त्या तर्काच्या आधारे काही सर्वे केला. जशी जशी खरी परिस्थिती आमच्या लक्षात आली ना आम्ही हादरूनच गेलो. अरे हे कसं अप्रतिम कुरण सापडलंय गुन्हेगाराला की जिथे गुन्हा झाला तरी व्हिक्टीम पोलिसांकडे जात नाही आणि त्याची कुठे वाच्यताही करत नाही. उलट तो स्वतःला गुन्हेगार समजतो. आता तुम्ही मला सांगा तो स्वतःला गुन्हेगार का समजतो? पोलिसांकडे का जात नाही? त्याचं उत्तर आम्हाला मिळालं की तो बदनामीला भीतो. आता प्रश्न एवढाच होता की जर तो बदनामीला भीतो तर हे आपले जीवघेणे प्रकार का करतो? आणि मग हळूहळू आमच्या लक्षात आलं की तो या सगळ्याला ऍडिक्ट झालेला असतो किंवा नाही ट्रॅप पुढे त्याला हे करावं लागतं. वा रे तरुणाई,
एक सळसळती ऊर्जा. आता आपल्या आयुष्यातच बघा ना, स्वतःला इजा करून घेणे, ड्रग्सचा वापर, ह्यातून काय तर थ्रिलची अनुभूती होते म्हणे. आणि त्यासाठी काय वाटेल ते करायला निघाली होती ही. म्हणजे आमच्या खाली अंधार. आम्ही सर्वे केला हिच्या सगळ्या पुण्यात. भयंकर ग, अशी कुठलीही जागा नाही जिथे हे प्रकार नाही. अरे हॉस्टेल एरिया तर जाम आहेत सगळीकडे. हे असं एवढं सर्रास चाललंय की म्हणजे आय घेतल्याशिवाय झोप लागत नाही कित्येक तरुणांना. अरे त्यातून आपल्यात एक विकृती प्रवेश करते, आपल्या नैसर्गिक भावना मारून टाकते. हे तर गावीही नाही त्यांच्या. पण भाऊजी, ह्या सगळ्यामध्ये ईशा कुठे भेटली तुम्हाला? योग्य प्रश्न विचारलात वहिनी. अहो, वेगवेगळे मालवेअर वापरून कसं गंडवतात याची आम्हाला थोडी कल्पना आली होती. आणि म्हणूनच आम्ही अशा पद्धतीचा एक डेटाबेस तयार केला. आणि त्यात एक दिवस अगदी अचानकपणे आम्हाला आपली ईशा दिसली. सावध झालो, तिच्या ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करायला लागलो. पण ज्या दिवशी तिने ड्रग्ज ऑर्डर केले ना, त्या दिवशी मात्र प्रकरण गंभीर होत चाललंय हे आमच्या लक्षात आलं. भाईसाहेब बऱ्याच पुढे गेल्या होत्या. ड्रग्ज ऑर्डर करण्यासाठी तू तुझं क्रेडिट कार्ड वापरलं होतं, त्यातूनच आम्हाला तुझे सगळे डिटेल मिळाले. आणि हो, ते तुझ्या लॅपटॉप मधून एखादा मालवेअर कुणीही सहज मिळवू शकतं. ईशा, बास आता, कळतंय? बास आता. नाही, आता हिला चांगलं धारेवर धरलंच पाहिजे. हो वैद्य, त्याची काही गरज नाहीये. अहो, इंटरनेटवर सगळेच असतात, त्याच्यापासून दूर आपण राहू शकत नाही. स्वतःला जपू मात्र शकतो. आणि तुम्ही नाही जपलात तर आम्ही महाराष्ट्र पोलीस आहोतच की तुम्हाला जपायला. अनोनिमस साहेब, गोरपडे या आता. आणखी एक गोष्ट, आज सकाळी तुझे करत होतेस ना, ते कोकेन नसून साधं निरुपद्रवी असं प्लसिबो होतं. अरे आम्ही महाराष्ट्र पोलीस, ते खरंच ड्रग पाठव असं वाटलं की काय तुम्हाला? Kaka, that is such a... Thank you so much. आशा म्हणत होता ना, ते अगदी खरं होतं. मी या सगळ्याला खूप ऍडिक्ट झालेले हो. अँड आय एम सॉरी. ह्याच्या पुढे असं नाही होणार. व्हेरी सॉरी. म्हणजे मी आता कुलगुरू होणार. सर, तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहून ठेवले, नीट विश्वासात घेऊन समजावून सांगितलं तर भरकटलेले तरुणही योग्य मार्गावर येतात. याच्याबद्दल काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, मी ते पुस्तकात लिहिलंय, पण माझ्या या पट्टीचोर मित्राने ते खरं करून दाखवलं. हे मात्र 100% खरं. थँक्स मित्रा. थँक्यू काका.